नमस्कार, माझे नाव माही संदीप जाधव. मी आता 7वी शिकते. माझ्या शाळेचे नाव अभिनव विद्यालय सरसवाडी. माझ्या नाट्यचित्रेचे नाव बालहिल्या. चोंडी गावची कन्या गोड, संस्कारांचा तिच्यावर ओढ. आई वडिलांचे प्रेम लाभले, ज्ञानाचे दीप तिच्या मना पेटले. हो, मी आहे अहिल्या. पुढे म्हणालो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर म्हणून ओळखेल. पण मी आज तुम्हाला माझ्या बालपणाची गोष्ट सांगणार आहे. माझा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील चोंडी या छोट्याशा गावात झाला. माझे वडील मानकोजी शिंदे आणि आई सुशीलाबाई यांनी मला प्रेम, संस्कार आणि शिक्षण दिले. तुम्हाला सांगू का, त्या काळी मुलीला शिक्षण देण्याची प्रथा नव्हती. तरीही माझ्या वडिलांनी मला लिहायला, वाचायला आणि चांगले विचार करायला शिकवले. मी आणि माझे वडील असंच एकदा मंदिराबाहेर बसलो होतो. तिथून एक दुःखी व्यक्ती चालला होता. मी माझ्या वडिलांना विचारले, बाबा, हा व्यक्ती इतका दुःखी का आहे? बाबा म्हणाले, कदाचित त्याला अन्न मिळाले नसेल, आपण त्याला शक्य ती मदत केली पाहिजे. माझ्या वडिलांचे हे शब्द माझ्या कानावर पडताच मी क्षणाचाही विलंब न करता त्याला अन्न दिले. लहानपणीच दया शिकली, लहानपणीच दया शिकली, गरिबांवरी माया केली, गरिबांवरी माया केली. सत्य सेवा नम्र स्वभाव, सत्य सेवा नम्र स्वभाव, त्यांनी उजळला तिचा ठाव, त्यांनी उजळला तिचा ठाव. लहानपणापासून मला देशभक्ती, दयाळूपणा आणि इतरांना मदत करायला खूप आवडायचे. मंदिरात जाऊन प्रार्थना करणे, मोठ्यांचा आदर करणे आणि इतरांची मदत करणे हेच माझे खरे दागिने होते. खूप दिवसापासून माझ्या मनात चाललेला विचार मी एकदा माझ्या वडिलांना विचारला, बाबा, आपण मंदिरात जाऊन देवाची पूजा करतो, पण जर गरजू माणसांची मदत केली तर ही देवाची सेवा नाही का? माझे हे शब्द ऐकून माझे वडील भारावून गेले. ते म्हणाले, शाबाश बाळा, तुझ्या मनात दया आणि माणुसकी आहे. हातात पुस्तक ओठी प्रार्थना, हातात पुस्तक ओठी प्रार्थना, मनामध्ये होती सभ्रवना, मनामध्ये होती सभ्रवना. धैर्य कर्तव्य प्रेम महान, धैर्य कर्तव्य प्रेम महान, त्यांनी उजळला तिचा स्वाभिमान, त्यांनी उजळला तिचा स्वाभिमान. लहान वयातच मी दाखवून दिले की गरजू माणसांची मदत करणे, दुःखी व्यक्तीच्या वेदना समजून घेणे, सर्वांशी माणुसकीने वागणे हेच खरे संस्कार आहेत. एकदा माझ्या आयुष्यात मोठा बदल घडला. मी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेथे मराठा साम्राज्याचे पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांनी मला पाहिले. माझे साधेपण, नम्रपणा आणि चांगले संस्कार पाहून ते प्रभावित झाले. त्यांनी मला आपल्या सुनबाई म्हणून निवडले. मल्हाररावांनी गुण पाहिले, संस्कार तिचे मनात साठविले, मल्हाररावांनी गुण पाहिले, संस्कार तिचे मनात साठविले. साधी मुलगी तेजस्वी झाली, साधी मुलगी तेजस्वी झाली, होळकर घराण्याची शान झाली, होळकर घराण्याची शान झाली. म्हणून मुलांनो, तुम्हीही मन लावून अभ्यास करा, मोठ्यांचा आदर करा आणि इतरांची मदत करा. या चांगल्या संस्कारांमुळे एक साधी मुलगी पुढे आदर्श, न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी राणी बनली. शेवटी एवढेच म्हणेन की बाल अहिल्या देई संदेश, चांगल्या गुणांत आहे विशेष. बाल अहिल्या देई संदेश, चांगल्या गुणांत आहे विशेष. शिका वाचा पुढे चला देशाचा